सगळ्यांचे व्लॉग व्हायरल होतात, पण माझेच का बरं होत नाही काय माहित. आता ज्या प्रेग्नेंट लेडी आहे ते त्यांची प्रेग्नन्सी जर्नी सांगून व्हायरल होतात, त्याचबरोबर ज्यांचे लव्ह मॅरेज झाले ते त्यांची लव्ह स्टोरी सांगून व्हायरल होतात. आणि एका बाजूला मी आहे की माझ्याकडे काहीच कंटेंट नाही व्हायरल होण्यासाठी. याचाच विचार आज मी करत होते, पण जाऊ द्या म्हटलं. त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, कारण पप्पाची ड्रेसिंग करायची होती. मम्मीला यायला थोडासा उशीर होता, कारण मी आणि पप्पा पुढे आलेलो होतो. त्यानंतर मग मम्मी आली आणि मम्मी आल्यानंतरच पप्पा ड्रेसिंगला गेले होते, कारण ते बोलत होते की मम्मी आल्याशिवाय मी जाणारच नाही, कारण त्यांना खूपच जास्त भीती वाटते. त्यानंतर मेडिकलमधून मी ड्रेसिंगचं सामान वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग पप्पाला नेऊन दिलं. त्यानंतर मग पप्पाची ड्रेसिंग चालू होती आणि पप्पांना खूपच जास्त त्रास होत होता. त्यानंतर मम्मीनी रिक्षा घेऊन आली मम्मी. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी ते टॅबलेट आणलेल्या होत्या पप्पाच्या, कारण त्या सगळ्या संपलेल्या होत्या. त्याच्यावरती मार्करनी मार्क करून ठेवल्या आणि ज्या एवढ्याशा गोळ्या दिसत आहे ना त्याच 1000 रुपयाच्या झाल्या. आजकाल तर दवाखान्यासोबतच मेडिकल सुद्धा खूप जास्त महाग झाले. त्यानंतर मी टोमॅटोचं झाड बघितलं, त्याला मस्त टोमॅटो आले छोटे छोटे. आता तर खूप जास्त मोठे झाले असते, पण ते मायरांनी तोडले होते. त्यानंतर मग चहा वगैरे पिला आणि बहीण आणि मी दुकानात चाललो होतं. आणि तिकडे गेल्यावरती गोळ्याचं दुकान दिसलं, तर माझ्या बहिणीने लगेच गोळ्या घेतला, पण मी नव्हतं घेतला बरं का. मी कधी पण तिचाच खात असते आणि ते खाल्ल्यानंतर मला खूपच जास्त मजा येते. त्यानंतर मग पप्पांसाठी अंडे वगैरे घेतले आणि घरी आले. तर असाच माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.